दंडवत प्रणाम. परमेश्वर आपल्याला दुःखातच आठवत असतो. म्हणून साधेला सर्वज्ञ श्री चक्रस्वामी म्हणतात, बाई काहीतरी मागा. तेव्हा साधा म्हणते, जी मला नेहमी दुःख द्यावं किंवा तुमचे सन्निधान द्यावे. परमेश्वराची आठवण आपल्याला दुःखामध्ये येते, परंतु सुखात आपण देव केला, परमेश्वराला आठवले तर आपण त्या दुःखातून मुक्त होतो. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण, चिंतन, अध्ययन, लीळाचिंतन हे आपण नेहमी केलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला परमेश्वराची जी सहाय्य होते ते सहाय्य परमेश्वरा नामस्मरणातून होते. त्यांचं जेव्हा आपण स्तुती करू त्यावेळेला आपल्याला त्या परमेश्वर सहाय्य होत असते. परंतु प्रपंचामध्ये बरेचशी मंडळी आम्हाला अशी सांगतात की बाबा आम्हाला वेळ नाही, आणि वेळ केव्हा मिळेल? जेव्हा हा मनुष्य देह संपणार आणि जेव्हा आपण चतुर्विध नरकफळाला जाऊ त्यावेळेला आपल्याला स्मरण हे घडणार नाही. म्हणून हे नरकयोनी करण्याकरता परमेश्वराची आपण अनन्य भक्ती केली पाहिजे. म्हणून अनन्य भक्तीला आपण एकाच परमेश्वरी भक्ती आपण निरंतर करावी, नामस्मरण करावं. अशा प्रकारचे आपण परमेश्वराचा जो धर्म आहे तो आपल्या जीवनामध्ये उतरावा अशी सर्वांना विनंती करतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.